नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण आपल्या मोठ्या लोकांकडून नेहमीच ऐकलं असेल. भोगी याचा अर्थ असा की जो उपभोग घेणारा किंवा उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, सर्व घर स्वच्छ करावे, उंबरा पूजन करावे, रांगोळी काढावी. अशी घरातील सर्व लोकांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकल्याने आपल्या मागील सर्व कटकटी दूर होतात, नकारात्मक शक्ती नाहीशी होते. म्हणून या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ नक्की करायची आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकलं असेल की या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला जातो. तो देवालाही दाखवला जातो आणि आपणही ग्रहण केला जातो. भोगीची भाजी ही मिश्र भाजी असते. यामध्ये वटाणा, गाजर, वांगे, वालाच्या शेंगा, बोर, ऊस अशा विविध प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्याची एकत्र भाजी केली जाते. या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकर बनवली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रदेवांनी आपल्या पृथ्वीवरती उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. या दिवसामध्ये अनेक विविध प्रकारच्या भाजीपाला बाजारामध्ये आपल्याला मिळत असतो. अशाच वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून या भोगीच्या दिवशी भाजी बनवली जाते. आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. शरीराला उष्णता मिळाव्यात अशा सर्व भाज्या यामध्ये मिक्स केलेल्या असतात. या भाज्यांचा समावेश करून या भाज्या नक्की खाव्यात. बघा, भोगी म्हणजे काय तर आपण भोगीचा दुसरा अर्थ असा आहे की आपण देवाला जेवणापूर्वी जो नैवेद्य दाखवतो त्याला भोग असे म्हणतात. भोगीच्या दिवशी पुरुष, लहान मुले, स्त्रिया सर्वांनी आपले केस धुतले पाहिजे. भोगीच्या दिवशी केस धुतल्याने आपल्यातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाते. आपल्या पाठीमागील इडापिडा निघून जाते. ही पूर्वीपासून परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाही, म्हणून भोगीच्या दिवशी केस हे नक्की धुवावेत. संक्रांतीच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी तुळस तोडू नये. असे केल्याने अशुभ मानले जाते. भोगीच्या दिवशी दान धर्म जरूर करावा. यामुळे वर्षभर सूर्यदेवाची कृपा राहते. या दिवशी घरामध्ये वादविवाद टाळावे, भांडणे, क्लेश करू नये. महालक्ष्मी नाराज होते. या दिवशी घरामध्ये कारल्याची भाजी बनवू नये. कारले ही एक कडू भाजी आहे. आपल्या नात्यामधील कटुता येऊ नये म्हणून या दिवशी कारल्याची भाजी आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायची नाही. जो खाईल भोगी तो राहील निरोगी आणि न खाई भोगी तो सदा रोगी. असे याचा अर्थ असा की भोगीच्या दिवशी भाजी आणि तीळ लावलेली भाकरी ही जरूर खावी. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.